गोष्टी सुभाषितांच्या या मालिकेतल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे गतानुगतिको लोकः. एका गावात एक भिक्षुक राहत असतो. रोज गावात भिक्षा मागायची आणि त्यावरच गुजराण करायची हा त्याचा दिनक्रम. त्याच्याकडे स्वतःच्या वस्तू फारच कमी होत्या. अंगावरचे कपडे आणि त्याच्याकडे एक तांब्याचं भांड होतं. गावात त्याला भिक्षा म्हणून जे मिळेल त्यावरच तो दिवस काढत असे. एकदा काय झालं, भिक्षा मागत असताना एका मुलीने त्याला एक नाणं दिलं. त्याने ते नाणं त्या तांब्याच्या पात्रामध्ये ठेवलं आणि मग त्याने ठरवलं की यानंतर जेव्हा जेव्हा मला नाणं मिळेल ते मी या तांब्याच्या पात्रामध्ये साठवत जाईल आणि जेव्हा हे पात्र पूर्ण भरेल नाण्यांनी ते पैसे घेऊन मी काशी यात्रेला जाईन. असेच काही दिवस जातात आणि हळूहळू ते तांब्याचं भांड नाण्यांनी भरून जातं आणि मग ठरवल्याप्रमाणे भिक्षुक काशी यात्रेला निघतो. काशीला पोचल्यानंतर तो विचार करतो की आधी मी गंगेमध्ये स्नान करावं आणि मग विश्वेश्वराच्या दर्शनाला जावं. असं म्हणून तो गंगेच्या तटावर आला आणि स्नान करायला जाण्यापूर्वी ते तांब्याचं पात्र नदीच्या काठावर त्यांनी ठेवलं. पण मग त्याच्या डोक्यात असा विचार आला की अरे हे तर नाण्यांनी भरलेलं आहे, मी आंघोळ करून येईपर्यंत हे जर कोणी चोरलं तर काय करायचं, असा विचार करत असताना त्याला कल्पना सुचली आणि त्यांनी त्या नदीच्या काठावर वाळूमध्ये एक खड्डा खणला आणि त्याच्या आत तांब्याचं भांड ठेवून दिलं आणि वरून माती सारवून टाकली. पण मग त्याला वाटलं की मी स्नान करून परत येईन तर ही जागा मी ओळखेन कशी, पुन्हा भांड सापडणार नाही. म्हणून त्याने जवळच पडलेला एक दगड आणला आणि त्या जागी ठेवला आणि तो स्नान करण्यासाठी निघाला. पुढे जाऊन बघतो तर तेवढ्यात एक दुसरा यात्रेकरू आला. त्याला वाटलं हा दगड का इथे मध्ये पडलाय, त्याने उचलला आणि तो बाजूला फेकून दिला. भिक्षुक परत आला. आता काय करायचं? मग त्यांनी एक झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या तोडल्या आणि त्या जागी ठेवून दिल्या आणि तो निघणार एवढ्यात तिथे एक गाय आली. तिने ती झाडाची पानं खाल्ली आणि ती फांदी ती घेऊन गेली. भिक्षुक परत विचारात पडला, आता काय करायचं? मग त्याने ठरवलं की आता इथे एक मी शंकराची पिंडच बांधतो. मग त्यांनी वाळूची एक शंकराची पिंड त्या पात्राच्या वरती बनवली आणि मग तो निश्चिंत झाला की आता याला तर कोणी हात लावणार नाही आणि तो स्नान करण्यासाठी गेला. स्नान करून परत आला आणि बघतो तर काय, नदीच्या काठावर सगळीकडे शंकराच्या पिंडीच पिंडी झालेल्या. त्याला कळेना झालं काय. जेव्हा हा भिक्षुक शंकराची पिंड बनवत होता ते दुरून एक यात्रेकरू पाहत होता. त्याने बघितलं की भिक्षुकांनी एक शंकराची पिंड बनवली आणि मग तो स्नानासाठी गेला. यात्रेकरूला असं वाटलं की इथे काशीमध्ये बहुतेक अशी प्रथा आहे की काठावरती शंकराची पिंड बनवायची आणि मग स्नान करायसाठी जायचं. त्याने एक शंकराची पिंड बनवली आणि तो आंघोळीसाठी गेला. हे बघून अनेकांनी त्याचं अनुकरण केलं आणि हळूहळू भिक्षुक आंघोळ करून परत येईपर्यंत नदीच्या काठावर अनेक शंकराच्या पिंडी झाल्या. आता या सगळ्या पिंडीमधून आपण बनवलेली शंकराची पिंड कुठली हे भिक्षुकाला काही कळेना आणि त्याचं तांब्याचं भांड जे नाण्यांनी भरलेलं होतं ते गायब झालं. त्यांनी काही शंकराच्या पिंडी उकरून बघितल्या पण त्याखाली काही सापडलं नाही. शेवटी हताश होऊन डोक्याला हात लावून भिक्षुक तिथे बसला आणि मग म्हणाला, गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः गंगा सैकतलिंगेन गतम मे ताम्रभाजनम. जगातले बहुतेक लोक गतानुगतिक असतात, म्हणजे दुसऱ्याचं अनुकरण करणारे असतात आणि खरं तत्व खरा विचार ते समजूनच घेत नाही. आणि मग भिक्षुक म्हणतो की त्यामुळेच या गंगेच्या काठावर बनवलेल्या या शिवलिंगामुळे मी माझं तांब्याचं भांड जे नाण्यांनी भरलं होतं ते मी घालवून बसलो.
निराश होऊन तो तिथे बसून राहिला आणि तांब्याचं भांडं आणि त्याचे पैसे मात्र तो गमावून बसला. जगामध्ये बहुतेक लोक हे गतानुगतिक असतात, दुसऱ्याचं अनुकरण करत जगणारे असतात. हे सांगणारी ही गोष्ट आणि हे सुभाषित आहे. म्हणजेच काय तर फॉलोअर्स जास्त असतात पण लीडर्स कमी असतात. असं असण्याचं काय कारण असेल? साधं आहे. स्वतः विचार करायचा, योग्य काय अयोग्य काय हे ठरवायचं, चांगलं काय वाईट काय हे ठरवायचं, निर्णय घ्यायचा आणि जरी ते समाज मान्यतेच्या विरुद्ध असेल तरी त्यानुसार आचरण करायचं. हे एवढं सगळं करत बसण्यापेक्षा 4 लोकांनी जे केलंय ते आपण करणं हे सोपं असं बऱ्याच जणांना वाटतं. थोडासा आळस हा कारणीभूत असतो बऱ्याचदा. किंवा आपण विचार करून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी फार मोठं धाडस लागतं आणि हे धाडस प्रत्येकाच्या अंगी असेलच असं नाही. त्यामुळेही गतानुगतिक असणं जास्त सोपं वाटतं. कधी कधी हे केलं असा विचार करणारे लोक असतातही. चांगलं काय योग्य काय हे ठरवता येईलही, पण अशा व्यक्तीला शंका येऊ शकते, हे जर मी केलं तर लोक मला मान्य करतील का? हे केल्यावर आणि चूक झाली तर मी मला जे वाटते ते बरोबर असेलच हे कशावरून? आत्मविश्वासाचा अभाव असेल तरी सुद्धा गतानुगतिक असणं हे जास्त सोपं आहे असं वाटतं. असं असण्यात काही चूक नाही बरं का. म्हणजे अयोग्य मार्गाला जाण्यापेक्षा 4 लोक ज्या रस्त्याने गेलेत तो मार्ग चोखाळणं हे चांगलं असतंच. महाजनो येन गतः स पंथः हेही म्हटलंच आहे. प्रत्येकालाच आपला विचार करणं जमेल असं नाही. मग काय करायचं तर मग 4 लोक ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने आपण जाणं हे सुद्धा योग्यच आहे. आणि म्हणूनच आपल्या अवतीभवती फॉलोअर्स आपल्याला जास्त दिसतात, लीडर्स फार कमी दिसतात. आज या गोष्टीबरोबरच आणि या विचाराबरोबरच इथे थांबूया. पुढच्या भागात पुन्हा भेटूया एक नवीन सुभाषित आणि एक नवीन कथा घेऊन. धन्यवाद.